हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं काय चाललंय, काय चाललंय? सो आज डे सेकंड आहे. आय थिंक थर्ड डे असेल मी ब्लॉग शूट करते. आणि भैया सोडायला येणार नव्हता, बट झोपलेला तो पूर्ण गाड फुटलेला बिचारा. पैसे पण असे डोळे बंद करून दिले मला त्याने. तर आणि अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर मला फोन करतो, थांब मी आलो सोडायला, थांब. मग थांबले, मग आला तर सोडायला. बघा कसा झोपेत आहे आमचं बोंबू. आणि मी चालले आहे आता कॉलेजला. आणि मी असं लुक क्रिएट केलं कारण की मला शूट करायचं होतं. मी रेडी वगैरे झाले आणि रेडी जाऊन माझ्या मनात जस्ट असं एक हे आलं की मी आत्ता एवढी छान रेडी झाली आहे ना, तर मग माझं शूट नाही होणार, भैया नाही येणार आज. आणि भैयाने तसंच केलं. मग अर्धा रस्त्यात आलं, भैयाबरोबर फोन केला, म्हटलं ये माझे फोटोज वगैरे काढायला गेले. तर त्याच्यानंतर ना आता कॉलेजवरती चालले. वाजले असते 8:30. तो अभी हम लोग जा रहे हैं कॉलेज पे और देखते हैं आज दिन भर में क्या क्या होता है. देखो आप, क्या अच्छा लगता है वो बता कमेंट बॉक्स में. पूरा ब्लॉग देखना, चॅनल सबस्क्राईब करना, लाईक कमेंट शेअर करना. आता गाडीवरती आहे मी, तुम्हाला आवाज वगैरे येणार नाही. सो मी स्पॉटवरती जाऊन बोलेल तुमच्यासोबत. ओके, सो बाय. सो गाईज, पाऊस आलेला आहे, थोडासा आहे बघा. म्हणून आम्ही जरा असं साईडला थांबलेलो आहोत कारण की माझा लुक खराब नको व्हायला ना. सो येस, आय एम गोईंग. पाऊस आता हा थोडा वेळ पडेल किंवा मला वाटतं आता आम्ही थांबलो ना, हा जरा जास्त वेळ पडेल आणि मग जाईल. पण भारी एकदम हलका हलका असं स्लोमोमध्ये कसं पाणी पडतं तसं पडतं. तर ग्लासवरती पण पाणी पडलं यार. पाऊस पीके बनवून फिरते काहीच मी गिरगावमध्ये. पाऊस आम्हाला वाटलं गेला, हे केस भिजले म्हणून हेल्मेट घातला, पण पाऊस नाही जाते, तो पडतोच आहे थोडा 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 थोडा. मग जराशी आता पीके बनवून उभी राहते आणि मग पाऊस थांबायचा वेट करते. अँड देन वी विल गो ऑन कॉलेज गाईज. क्यूट दिसते ना. त्याला असं वाटतं मी लहान आहे, मी गेटपर्यंत पण नाही जाऊ शकत. मी आतमध्ये आल्याशिवाय हा माणूस हलतच नाही तिकडनं. आहे असं आहे कॉलेज. आय नो की मी असं जरा चांगलं कुठलं तरी कॉलेज घ्यायला पाहिजे होतं, बट नाही, मला माझं कॉलेज आवडतं. आय लव माय कॉलेज. देखते अभी अपना गैंग किधर बैठा है और उधर जाते हैं, ज़रा सा मौज मस्ती करते हैं और आज का दिन भी बर्बाद करते हैं. आहा, लिफ्ट भी आ गई. देखो, हम जहाँ पे शुरू होते नहीं, हम जहाँ पे खड़े होते लाइन वहीं से शुरू होती. गाईज, मी आत्ता आली आहे चौपाटीला कारण की मी 8:30 नंतर आली आहे. तो लेक्चर चालू झालेले, मग लेक्चर नाही अटेंड करू शकले आणि आता ह्याच्यानंतर होईल रिसेस. मग माझ्याकडे टाईम आहे इनफ असा की शूट करू शकते मी. आणि पाऊसही नाही आहे, थोडंसं ऊनही आलं आहे. सो आय वॉज लाईक की शूट माझं चांगलं होईल. सो मी आत्ता आली आहे चौपाटीला. इथे फुटबॉल वगैरे खेळतात. आईला आयुष्यात असं कधी मी जगलेलं नाही आहे, सकाळी खेळायला येणं स्क्वॉडसोबत. मला ॲक्च्युली खेळायलाच भेटलेलं नाही आहे लहानपणापासून. त्याच्यामुळे माझी जी आत्ताची हरकत आहे त्या लहान मुलांसारखी आहेत. जर मला लहानपणी इनफ असं खेळायला भेटलं असतं तर मग आत्ता मी जराशी शांत गुणी बाळ असती. मग आता काय, हे बघा, हे सगळं कसा स्क्वॉड वगैरे येतात खेळायला. म्हणजे मला असं करायचं आहे, बट असं हे करायचं आहे ते मला असं वाटतंय मला दुसऱ्या प्लॅनेटवरती जाऊन करायला लागेल कारण की ये जिंदगी तो झंड आहे मेरी. तो अभी मी चौपाटीला आली आहे आणि मी आता मस्त फोटोशूट वगैरे काढते छान फोटोज काढते, रील्स काढते, स्लोमोज काढते. अँड देन वी विल गो बॅक टू आवर कॉलेज. अँड बघू काय होतं, कसे फोटो देतात, काय होतं काय. हम आपको समुंदर की लहरें दिखाते हैं. माझे डोळे समुद्रापेक्षा जास्त खोल आहेत, अशी कॉम्प्लिमेंट मला कुणीतरी द्या. की तुझ्या डोळ्यात बघितलं. हा, तूच भारी आहे. थँक्यू. तुम्हाला सांगते, मुली सगळ्यात जास्त खुश तेव्हा नाही होत जेव्हा मुलं त्यांना कॉम्प्लिमेंट देतात. मुली सगळ्यात जास्त खुश तेव्हा होतात जेव्हा एक मुलगी दुसऱ्या मुलीला कॉम्प्लिमेंट देते. सो मी आत्ता पाणीपाशी आली आहे आणि हे समुद्र मला बघून विसटलाय तो. अरे भूमी महाराणी इथं कशा आल्या. सो आता जरा काढते, फोटो वगैरे काढते आणि मग भेटते तुम्हाला. ओके, सो बाय बाय, लव यू गाईज. हा बघा माझा पहिला स्क्वॉड. आम्ही क्लास चेंज झाले त्याच्यामुळे आम्ही जरासे वेगळे झालो आहोत.
हा सीन जाणार मम्मीला कळू देत. मम्मी बघ केतकी कशी आहे. मम्मी बघ. मम्मी बघ. हो मग रोज येते. आणि तुम्ही उड्या का मारता क्लासरूम मध्ये? कुठे उड्या मारल्या? मी नाही मारली, माझ्या फ्रेंडनी मारली. अक्षूचं लक्ष आहे का? अक्षू हाय गाईज, हाऊ आर यू? ओळखलं नाही का? जर खाऊन जर निघालं तर फोटो काढायचा. हा छान दिसतोय. फोटो काढू खाऊ मग काढू. आधी पेट पूजा मग काम तुझं. हा म्हणजे चेहऱ्यावर ग्लो येईल. हा तर येईलच. एक सीन सांगते. माझा बारकावा त्याचा मित्र मी मावशीचा मुलगा येतो. असे दोघं जण बस स्टॉपवर उभे होते आणि ना बस स्टॉपवर उभे होते आणि मग असा माझा भाव होता आणि ना त्याचा ऐक ना इथं बघ ना ऐक ना. आणि तो दुसरा मुलगा होता. तो असा बससाठी वगैरे पार्टी करा ना. माझं बघितलं माझ्या आज वेळात पप्पी झाली. वा वडा फिल्मी सीन. आणि माझ्या बारक्या भावाला असं बोला त्याने ओढ चोलून चोलून पूर्ण तोंड लाल होतं. दोघं पण म्हणजे असे ऍक्सिडेंटली म्हणजे तो पण बस बघत होता असा. तो पण असा बस बघत होता आणि तो असं झालं ह्याला सांगायला बस पप्पी झाली. आणि माझा बारका भाऊ काल जेवणावरती सांगत होता एवढी हसत होते ना. ती फोन आहे ना सगळं एकदम आतमध्ये घुसणार शब्द डायरेक्ट खोल. गाइस साथ में हमने फ्लैट लिया है अभी बैचलर्स के लिए. क्या भारतीय विद्या. ये देखो इसी का ऑरेंज और येलो ऑरेंज कलर की बिल्डिंग है. पर्सनैलिटी अच्छा है. सेल्फी भले लो लेकिन रास्ते में बहुत ध्यान रखना. हाँ हाँ ठीक है. बहुत ही क्यूट हो. थैंक यू. एकदम हीरोइन. थैंक यू. कौन सी है सबके लिए. चालता कॉम्प्लिमेंट भेटते भाई साहब से यार. निकोला मेरे फोन बुटकी एकदम सही लग रही है रे. दिल आया तेरे पे. लिपस्टिक लेके आई है ना. हाय हाय, क्या लग रही है? तू तो रोज ही अच्छी लगती है बट आज और ही माल लग रही है. हाय हाय, नजर ना लगे मेरी बच्ची. अरे सब टूट गए. काय चले माझा चष्मा टापला आणि फोटो काढते ही बघा. ए चश्मे का भाड़ा लगेगा 150 रुपया लगेगा चष्मे का. पहले ही बोल रही 150 रुपया भाडा. आणि अशा प्रकारे माझ्या झन जिंदगीतला एक दिवस असाच बर्बाद झालेला आहे. सो येस आता थोडासा रेस्ट करते आणि झोपून घेते. बाय. थँक्यू.